मराठी न्यूज लाईव्ह. सत्य मराठी न्यूज लाईव्ह या चॅनलवर मी मोहम्मद शकील अहमद वाजेगाव येथील मिलिंद नगर वार्ड क्रमांक 3 मध्ये जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे ब्लड कॅम्प ठेवलेला आहे, त्या निमित्तानं आज ब्लड कॅम्पमध्ये वाजेगाव नगरीचे सरपंच जमील अहमद अमीर हमजा, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपसरपंच बाबासेठ, माजी सरपंच चंद्रकांत ज्ञानोजी चौदंते, माजी सरपंच यशवंत संभाजी हटकर, आमचे ग्रामपंचायत सदस्य तात्याराव आडावेजी आणि युवक अध्यक्ष आकाश राक्षसमारे, रवी तारू, सर्व मंडळी इतक्या सर्व कॅम्प घेत आहे. आणि या कॅम्पामुळे आज जे ब्लड कॅम्प इथं बौद्ध विहारापाशी घेत आहे, यामुळे सर्व समाजामध्ये एक चांगला संदेश जावं आणि प्रत्येक समाजानं ब्लड कॅम्प घ्यावं हे सर्वांना आम्ही अशी विनंती करणार आहे. आज या बौद्ध समाजामध्ये जे कॅम्प घेतला गेला महापरिवार निर्वाण दिवसानिमित्त एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल आणि प्रत्येक समाजाला आमची विनंती राहील की प्रत्येकाने असा ब्लड कॅम्प घ्यावं. तो मैं मिलिंद नगर में ब्लड डोनर का कैंप रखा गया है. हर समाज के लोगों ने भी ऐसा चढ़ के लेना चाहिए. खून का एक कोई जात नहीं होती है, खून की एक कोई जात नहीं होती है. हर समाज को खून लगता है, हिंदू मुस्लिम दलित सिख ईसाई सबको एक ही ब्लड लगता है. हर लोगों ने ये ध्यान से ब्लड डोनर देना चाहिए. इंशाल्लाह हम भी 15 दिन के अंदर ब्लड डोनर लेने का प्रोग्राम रखा गया है. ब्लड कैंप लेने का बस. महापरिनिर्वाण दिनानिमित्त धमांगपूर बुद्ध विहार मिलिंद नगर वाजेगाव तर्फे संघर्ष युवा मंडळ यांचे अध्यक्ष आकाश राक्षसमारे यांच्या अखंड प्रयत्नातून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि असंच जे आहे ते कार्य इथून पुढेही राहावं ही आमची अपेक्षा आहे. सर्वप्रथम जय भीम सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व मिलिंद नगरवासियांचे आणि बुद्धविहार समिती, धम्मांगपूर बुद्धविहार समिती तसेच नवयुवक संघर्ष मित्रमंडळ यांची मनापासून इच्छा होती की महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक श्रद्धांजलीपर म्हणून आपण काहीतरी वेगळा कार्यक्रम ठेवू आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला. आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक बाबासाहेबांना श्रद्धांजलीपर महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे प्रत्येक माणसाला कामी येणार आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवांना आमची एवढी श्रद्धांजली. वाजेगाव नगरीचे माजी सरपंच यशवंत संभाजी हटकर हे पण आहेत तिथं कॅम्पमध्ये. आज आपण 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे ब्लड कॅम्प घेत आहे याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? त्याच्यामध्ये काय आज 69वा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहोत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. तर या रक्तदानामधून आम्ही पहिली बार असा कार्यक्रम ठेवला आहे की या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करावं. या रक्तदानामध्ये काय आहे, जात धर्म काही नसतो. सर्व जाती धर्मांना रक्ताची आवश्यकता असते. त्यामध्ये मग कोणीही असो त्याच्यामध्ये. त्यामुळं नवयुवक मंडळाच्या वतीने संघर्ष नवयुवक मित्र मंडळ व धम्मांगपूर बुद्धविहार समितीच्या वतीने आज आम्ही हे रक्तदान ठेवलं आहे. तरी या रक्ताची सर्वांना हे करो आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन करतो. एवढे बोलून थांबतो. जय भीम जय बुद्ध. इथे जे ब्लड कॅम्प आपण आज आयोजित केला त्याबद्दल आपण काय बोलू? सर्वात प्रथम सर्व महामानवास अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त 69 सर्वांना अभिवादन करतो. व सर्व कार्यक्रम होत असताना आम्ही हा विचार केला की सर्व कार्यक्रम नाचत गाचत होण्यापेक्षा बाबासाहेबांचा दुःखाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये नाचत गाचत व कोणतेही इतर कार्यक्रम न करता सर्व समाजाला अपेक्षित असणारा कार्यक्रम रक्तदानाचं आयोजन केला. या रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजाने आवर्जून भाग घेतला. त्याच्यामध्ये आमच्या येथील सर्व मुस्लिम बांधव असतील, गावचे सरपंच असतील, गावचे उपसरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, आमच्या धम्मांगपूर बुद्धविहाराचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच माझ्या कमिटीचे सर्व माझे पदाधिकारी असतील, त्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आणि असंच सहकार्य राहू द्या. आपण यानंतर असेच कार्यक्रम करू. माझा सर्व समाजाला एक सूचना आहे की हा कार्यक्रम हा कोणत्याही
कोण्याही जातीचा कार्यक्रम नाही. या कार्यक्रमामध्ये सर्वांना आवर्जून उपस्थित राहावं. रक्त हे जात नाही तर